नमस्कार मित्रांनो. सर्व राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे शेतकरी कर्जमाफी कधी होणार. येणाऱ्या याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा केली जाणार का, हा प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून विविध न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातील सकारात्मक बातम्या दाखवल्या जात आहेत. साहजिकच शेतकरी देखील सकारात्मक झालेले आहेत. एकंदरीत घडणाऱ्या घडामोडी या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून अतिशय सकारात्मक अशा होताना दिसत आहेत. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठका सुरू आहेत. विविध जिल्ह्यांच्या कर्जाचे उद्दिष्ट घेतले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जाची स्थिती पाहिली जाते. थकीत कर्जदार शेतकरी आणि नियमित कर्जदार शेतकरी यांची माहितीचा आढावा घेतला जाते. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून माहिती मागवण्यात आली आहे. थकीत आणि नियमित कर्जदारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडूनही माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक उपनिबंधक कार्यालयाला ही माहिती गोळा करण्याचे विशेष कार्य देण्यात आले. मित्रांनो, यासाठी एक वॉर रूम सुद्धा गठीत करण्यात आली आहे. तसेच राज्यामध्ये कर्जमाफी देण्याच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट समिती काम करते. अशा प्रकारच्या विविध हालचाली वेगाने सुरू आहेत. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सकारात्मक निवेदने देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातूनही कर्जमाफीबाबत संकेत देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री यांनीही कर्जमाफीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार का, हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे आणि तो निर्माण होणे गरजेचे देखील आहे. मित्रांनो, याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीचे भविष्य ठरणार आहे. 23 फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरू होणार असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना कर्जमाफीसाठी निधीची तरतूद करणे अत्यंत आवश्यक आहे. विरोधकांच्या माध्यमातूनही कर्जमाफीची जोरदार मागणी केली जाऊ शकते. शासनाच्या माध्यमातूनही याच अधिवेशनात कर्जमाफी संदर्भातील तरतूद केली जाऊ शकते आणि निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासगट समितीचा पहिला अहवाल समोर येणार आहे. त्या अहवालानंतर सुमारे 30 जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते. परंतु जरी घोषणा जूनमध्ये झाली तरी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच करणे गरजेचे आहे. म्हणूनच या वर्षीच्या अर्थसंकल्पात जर कर्जमाफी करायची असेल तर त्याची आर्थिक तरतूद या अधिवेशनात होणे आवश्यक आहे. कोणाची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या प्रकारचे कर्ज पात्र असणार, हे तपशील नंतर स्पष्ट झाले तरी कर्जमाफी होणार की नाही याचे संकेत या अधिवेशनातून मिळू शकतात. एकंदरीत राज्यामध्ये सुरू असलेल्या हालचाली आणि दिली जात असलेली निवेदने पाहता कर्जमाफीच्या दृष्टीने वातावरण सकारात्मक आहे. आता कर्जमाफी कोणाची होईल, कशी होईल, कितीपर्यंत होईल याबाबतची सविस्तर माहिती लवकरच समोर यावी अशी अपेक्षा आहे. जे अपडेट समोर येतील ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.